तुमचं पण बाळ मेथी खात नाही का? आणि बाळाला मेथी द्यायची आहे पण कशी द्यायची हे सुचत नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आणि हेल्दी आहे. शेवटपर्यंत बघा. असं इतकं स्मूथ आणि मऊ लुसलुशीत होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर मी 2 बटाटे उकडून घेतले आणि नंतर मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि नंतर इथे मेथी चिरून घेतली. नंतर आहे का मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर धुवून घेतली मस्त आणि लसूण, नंतर जिरे, मिरची आणि अद्रकचा तुकडा असं बारीक पेस्ट करून घेतली आणि इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं. नंतर इथे केलेली पेस्ट टाकून मस्त असं 2 उकडलेले बटाटे घेतले आणि ते खिसणीने खिसून घेतले. म्हणजे बटाट्यामध्ये ऑलरेडी म्हणजे ओलसरपणा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कणिक मळताना थोडंसं पाणी वापरायचं जास्त. जसं लागेल ना तसं वरतून घेतलं तरी चालू शकतं. नंतर मेथी वगैरे टाकून घेतली आणि मस्त असं पीठ मळून घेतलं. पीठ मळताना काही व्हिडिओ केला नाही, म्हणजे कट केला तो. तर मस्त असं पाणी जसं लागेल ना तसं वरतून ओतून घ्यायचं आणि जास्त पाण्याचा यूज नाही करायचा, कारण बटाट्यामध्ये ओलसरपणा असतो. आणि नंतर मस्त असं पीठ मळून घेतलं आणि थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून दिलं. वरतून थोडंसं तेल लावलं आणि इथे मस्तपैकी थेपले लाटायला घेतले आणि खूप भारी लागतात. आणि मेथी हे बाळासाठी खूप हेल्दी पर्याय आहे. तुम्ही पण तुमच्या बाळासाठी जरूर ट्राय केला पाहिजे. आणि मेथीमध्ये खूप असे बाळाला दिल्याने त्याला पोषण तत्व मिळू शकतं, त्यामुळे तुम्ही पण तुमच्या बाळाला जरूर ट्राय करा. आणि तुमच्या घरात कोण लहान बाळ असेल त्याच्या मम्मीला हा व्हिडिओ शेअर करा. तर इथे मस्त असं लाटून घेतलं आणि इथे एवढं प्लेट असेल ना, अशी काट असेल तिला, त्याने असं गोल पण करू शकता. इथे पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आणि इथे पराठा मस्त असं दोन्हीकडून मस्त मंद आचेवर लाल तिपके होईपर्यंत मस्त भाजून घेतला. आणि खूप टेस्टी होतो आणि छान पण लागतो. पराठ्याला दोन्हीकडून तेल लावून मस्त असा भाजून घेतला आणि हे बघा खूप छान झालेला आहे. तर खूप 2-3 मिनिट किती असं 10 मिनिटात होणार आणि सॉफ्ट असा थेपला झालेला आहे. तर खूप छान लागतो आणि मऊ लुसलुशीत असं बटाटे घातल्यामुळे होतो. तर तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा. आणि मुलं तर इतका आवडीने खातात. तिला मी जेवढे सर्व केलते म्हणजे दिले होते ना, तेवढे तिने दोन्ही पण मस्तपैकी फस्त केलेले होते, कारण छान लागतात. आणि असं थेपले केल्यामुळे त्यांच्या पोटात मेथी पण जाते. जर त्यांना मेथी खायची आवड नसेल बेबीला लहान, तर तुम्ही असं जरूर ट्राय करू शकता. इथे मेथीचा थेपला दही आणि सॉस ह्या दोन्ही सोबत देऊ शकता. तर व्हिडिओ खूप मस्त आहे आणि तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना, ज्यांच्यात लहान मुलं त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा. तर दही तर कंपल्सरी दिलंच पाहिजे बेबीला. दिलेले तेवढं मस्त असं आवडीने खातात. आणि सॉस आणि दह्यासोबत मस्तपैकी सर्व केलं तरी पण चालू शकतं. आणि तुम्ही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला प्रेस करा. आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.